आदित्य डेरेच्या मित्राच्या साखरपुड्याचा कार्यक्रम म्हणले आपल्या सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावंच लागणार आहे. मेन विषय असा आहे की आमच्या सगळ्या मित्रांमध्ये सगळ्यात पहिलं लग्न आमच्या याच मित्राचं आहे. बाकी सारे असेच हिंडू राहिले. एक तर आम्हाला आधीच माहिती का मित्राचा कार्यक्रम म्हणलं आम्हाला जेवायला काय लवकर भेटणारच नाहीये. त्याच्यामुळे इकडे आम्ही तयारीतच मस्त फुल खाऊन पिऊन निघलो कार्यक्रमाला. खरं पाहायला गेलो त्या बिचाऱ्याचं आता काही दिवसात लग्न आहे आणि मी त्याच्या साखरपुड्याचा व्हिडिओ आज टाकू राहिलोय. सुयशला कंटेंटची कमी पडली होती त्याच्यामुळे त्यांनी मला एक शूज घेऊन दिला. मी नको म्हणलो त्याला पण जाऊ दे आता मित्र त्याचं एवढं प्रेमच आहे त्याचं मग घेऊन टाकला मी बी. आणि ऐन टायमाला या भाऊचं पेमेंट बी व्हायना म्हणलं घ्या आता. शेवटी ते काही नाहीच झाले मग त्याला कॅश द्यावं लागले. ते सगळे मिटून नवर देऊन ते सगळे एका ठिकाणी गोळा झाले ते म्हणजे आपलं ग्रेप्स हॉटेल. त्याला आम्हाला काय हॉटेलचा मालक सोबत असलो काय टेन्शनच नाही उद्या फक्त. हा तरी साधा कार्यक्रम आहे. पोरने डायरेक्ट पिशी भरून फटाके घेतले होते. लग्नात हे पोर डायरेक्ट तो पण गोळे भारूदच घेऊन यायला बसले डायरेक्ट. जाऊ द्या त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रमाला पोहोचलो. कार्यक्रम मस्त पार पाडला. फटाके वावरात डायरेक्ट स्टेजवर पुढून टाकले पोरांनी. त्याच्यानंतर नवीन झालेल्या सगळ्या पाहुण्यांसोबत फोटो काढून घेतले. मला टेन्शन फक्त एवढं आलंय का सुपारीच्या कार्यक्रमात जर एवढा क्राऊड झाला तर लग्नाला काय होईल. टेन्शन जाऊ द्या. टेन्शन लाडू सोबत आम्ही खाऊन घेतलं होतं. कार्यक्रम संपला त्याच्यानंतर आम्ही सगळे गेलो ग्रेप्स हॉटेलवर. आणि ह्यो लोकेश दादा हॉटेलचा मालक असून निधनीस्त कामच करीत राहतोय. आपले युट्यूब 1,00,000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 1,500 सबस्क्रायबर बाकी आहे. ते ज्या टायमाला होणार त्या टायमाला लय मोठं सरप्राईज येणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे लवकर युट्यूबवर जा आदित्य डेरे सर्च करा आणि सबस्क्राईब करून घ्या. लय मोठं सरप्राईज येणार आहे.